पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी, ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या। भारत सरकारच्या जनगणना 2027 मोहिमेअंतर्गत नागरिकांसाठी यंदा प्रथमच डिजिटल स्वरूपातील स्वगणना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मंठा नगराध्यक्ष वंदनाताई वैजनाथ बोराडे यांनी केले आहे। जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत स्वगणना मोहीम राबविण्यात येत आहे। या अंतर्गत नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने स्वतःची आणि कुटुंबाची माहिती नोंदविता येणार आहे। नगराध्यक्ष वंदनाताई बोराडे यांनी सांगितले की देशाच्या विकासासाठी, अचूक नियोजनासाठी आणि भविष्यातील धोरण निर्मितीसाठी जनगणना अत्यंत महत्त्वाची आहे। नागरिकांनी अचूक माहिती भरल्यास शासनाला शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, उद्योग, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांसाठी प्रभावी योजना आखणे सुलभ होणार आहे। स्वगणनेसाठी नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून लॉग इन करायचे आहे। त्यानंतर घर व कुटुंबाशी संबंधित माहिती भरून अर्ज सादर करावा लागणार आहे। अर्ज पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना SEID क्रमांक दिला जाणार असून तो सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे। मे 15 ते 14 जून दरम्यान प्रत्यक्ष प्रगणक घरभेटीद्वारे माहितीची पडताळणी करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित राहील, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। देशाच्या विकासासाठी आणि प्रभावी नियोजनासाठी प्रत्येक नागरिकाने स्वगणना मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। आर्यव्रत न्यूज मराठीसाठी मंठाहून प्रतिनिधी गजानन माळकर,